निवडणूक आयोगानं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नवं चिन्ह दिलेलं आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारी हे चिन्ह देण्यात आलंय। या क्षणाची ही मोठी घडामोड आपण बघतोय। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नवं चिन्ह निवडणूक आयोगाने दिलेलं आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारी हे चिन्ह देण्यात आलंय। अजित पवार गटाला घड्याळ हे चिन्ह दिल्यानंतर शरद पवार गटाला कोणतं चिन्ह दिलं जाणार याबद्दल काही चर्चा होत्या आणि आता अखेर त्याचं उत्तर मिळालेलं आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारी हे चिन्ह देण्यात आलंय। थेट जाऊया, आपले प्रतिनिधी ओमकार वाबळे सध्या आपल्या सोबत आहेत। ओमकार, शरद पवार गटासाठी हा मोठा निर्णय। अगदी खरं आहे। गेल्या आतापर्यंत संपूर्ण निर्णय प्रक्रियेमध्ये 4 चिन्ह फायनलाइज करण्यात आली होती। निवडणूक आयोगाला या संदर्भात ऑप्शन सुद्धा देण्यात आले होते। त्यातलं एक चिन्ह फायनलाइज करायचं होतं, पण महत्त्वाचं म्हणजे वटवृक्ष हे चिन्ह फायनल होईल असं दिसत होतं, पण ते सुद्धा ते झालं नाही। कारण राष्ट्रीय झाड असल्यामुळे वडाचं झाड देण्यास या सगळ्याला विरोध झालेला होता। त्यानंतर उगवता सूर्य सुद्धा होता, त्याला सुद्धा अखेर विरोध झाला। अखेर तुतारी हे चिन्ह फायनल झाल्याचं दिसतंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवडणुका तोंडावरती आहेत। याआधी शरद पवार गटाने इलेक्शन कमिशनकडे अपील सुद्धा केलं होतं। त्यानुसार या अपीलनुसार त्यांना चिन्ह फायनलाइज करण्याला निवडणूक आयोगाने काही वेळ दिला होता, पण त्यावेळेच्या आधीच पवारांच्या बाबतीत हा संपूर्ण निर्णय आलाय। त्यामुळे त्या नवीन चिन्हाच्या आधारे शरद पवारांना या निवडणुकीला सामोरं जायचंय। याआधी पक्षाचं जे नाव होतं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, तर हे पक्षाचं नाव मात्र आता कायम राहील। येणार निवडणुकांपर्यंत तेच नाव कायम राहावं असा या संपूर्ण प्रकरणात निर्णय देण्यात आलाय आणि अखेर आता चिन्हाचा जो मुद्दा अडलेला होता त्यानुसार तुतारी हे चिन्ह अंतिम करण्यात आलंय। ओमकार, कोणकोणते पर्याय राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून देण्यात आलेले होते आणि कशा पद्धतीने चिन्हाची निवड झालेली? याआधीचं घड्याळ होतं तर ते अर्थात रिपीट होणार नव्हतंच। त्यामुळे उगवता सूर्य असेल किंवा वटवृक्षाचं झाड असेल ही चिन्ह होती आणि या चिन्हांमधून अखेर एक शेवटचं म्हणून तुतारी असं हे चिन्ह ठरलेलं आहे। खरं तर एक्सपेक्टेड होतं की वडाचं झाड त्यांना मिळेल। या संदर्भातलं गाणं सुद्धा वटवृक्षाची छाया नावाचं गेल्या आठवड्यामध्ये शरद पवार गटाकडून पब्लिश करण्यात आलं होतं। त्यामुळे चर्चा या होत्या की शरद पवारांना तेच चिन्ह मिळेल, पण त्या चिन्हावरती आक्षेप घेण्यात आला आणि अखेर आता तुतारी हे अंतिम झालंय। धन्यवाद ओमकार या सविस्तर माहितीसाठी। तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोटात महत्त्वाची बातमी, राष्ट्रवादी शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह देण्यात आलेलं आहे। निवडणूक आयोगानं याबद्दलचा निर्णय घेतलेला आहे। तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तुतारी हे चिन्ह देण्यात आलेलं आहे। शरद पवार गटाकडनं 3 पर्याय खरं तर निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेले होते आणि त्यानंतर आता तुतारी या चिन्हाची निवड करण्यात आलेली आहे। हे चिन्ह शरद पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे।